तिथून आज अनेक भगिनी दोन प्रश्न घेऊन आलेले आहेत. एक, कुटुंबात निर्माण जी व्यसनाधीनता झालेली आहे त्यावर काय उपाययोजना करावी आणि डोक्यावर कर्ज वाढले त्यासाठी काय करावं, या दोन बाबी घेऊन भगिनी पुरुष इथे आलेले आहेत. त्यांच्यासाठी मराठी अस्मितेतून परवाची शिवरात्रीपासून शंकराच्या पिंडीवर तुम्ही रोज अभिषेक करा महिम्नाचा, आणि ते तीर्थ घरात हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी या लोकांना जर ते तीर्थ दिलं, सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते सारे कुटुंब सदस्य शाकाहारी निर्व्यसनी होतील. हा एक पहिला प्रश्न कुटुंबातला तो मार्गी लागेल आणि त्या कामी आमच्या सर्व भगिनींनी सहकार्य करावं, इतर भगिनींना सांगावं. तर दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं जे कर्ज आहे त्याचं उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र लक्ष्मीनारायणांच्या बसण्याचं आसन आहे. त्यावर आपण रोज सेवा करावी. इथे बसलेल्या अनेक माता भगिनी या श्रीयंत्राच्या उपासक, अभ्यासक, प्रचारक आहेत. त्यांना आपण भेटावं आणि दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करावं. या श्रीयंत्रासमोर एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद, मराठी 5 अध्यायाची पोथी वाचावी. त्याला मोजून अर्धा पाऊण तास फार झाला. तेवढ्या वेळेत सत्यनारायण बिना खर्चाचा होता. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावे. धन्यवाद. 50% हात वरती आहेत. उर्वरित हात वरती नसलेल्या भगिनी नव्या आहेत, त्यांना माहीत नाही. मग त्यांना कोण सांगेल? तुम्हालाच सांगावं लागणार आहे. त्यांच्याही घरात लक्ष्मी सुबत्ता निर्माण व्हावी हा आमचा उद्देश आहे. म्हणून आपण कृपया ही सोपी साधी बाब, बिनाखर्चिक बाब, वाटीभर शिरा बनवायला साहित्य तुमच्या घरात आहे. त्याला केळीचे खुंट किंवा बाकीचं काही लागत नाही. मूठभर गहू, मूठभर तांदूळ, चिकार झाले, 3 सुपाऱ्या दीर्घकाल टिकतात. एवढ्यावर तुम्ही घरचे घरी मराठी 5 अध्याय वाचून सत्यनारायण स्वतः करून स्वयंपुरोहित होऊ शकता. चुकून तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर एवढ्या कुटुंबियांना पुरोहित कसे मिळतील हाही विचार करा. म्हणून आपण स्वावलंबी जीवनातून या सर्व समस्यांवर योग्य दिशेनं आपणाला सोप्या पद्धतीत वाटचाल करण्याचा हा स्वामींचा मार्ग आहे. मग आपल्याला स्वामी समजून घ्यावे लागते. स्वामींचं काम समजून घेणं गेल्या 1000 वर्षात ते कार्यरत आहेत. त्यांनी असंख्य अवतार घेतले. दुःखित, पीडित, अनेक उद्ध्वस्त झालेली कुटुंब त्यांनी एका क्षणात दुरुस्त केलेली आहेत. हाच अनुभूती आपण इतरांपर्यंत कृपया सांगावी. त्याला समर्थ सेवेकरी म्हणतात. असो, मी अधिक आपला वेळ घेणार